भजन संहिता अध्याय 34 आणि त्याचं 8. Psalm 34 verse 8. भजन संहिता अध्याय 34 त्याचं 8. Psalm 34 verse 8. स्तोत्र संहिता अध्याय 34 त्याचं 8. परंतु देखो कि यहोवा कैसा भला है, क्या ही धन्य है वो पुरुष जो उसकी शरण देता है. अनुभव ज्ञानी पहा की देश चांगला आहे, जे देवावर विसंबून राहतात त्या सर्वांवर तो आपली दया व कृपा यांची वृष्टी करतो. आपण प्रार्थना तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या चरणासमोर येते. वचनाची वेळ तुझ्या हातात येते. वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा, समजावणारा, आम्हाला सत्य प्रकट करणारा तू देव. त्यामुळे आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकून घे ही आमची प्रार्थना. आणि जे ऐकून तसंच आम विश्वासात दृढ राहून तसंच पालन करून घे ही आमची प्रार्थना. प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे देवाचं वचन म्हणतं चाखून बघा, परखून बघा की देव किती चांगला आहे. और यहाँ पर प्रभु का वचन कहता है कि चलकर देखो कि यहोवा कितना भला है. आणि धन्य तो पुरुष जो त्याचे शरणागत होतो. और धन्य वो पुरुष जो उसकी शरण लेतात. देवाला आवडतं प्रत्येक पुरुषाने त्या देवाच्या चाकूरपणाचा चाखून बघावं, म्हणजे त्याला टेस्ट करून बघावं, परखून बघावं की तो किती चांगला आहे. परमेश्वर चाहता है कि हम उसको टेस्ट करके देखें कि वो कितना भला है. ये देवाची इच्छा आहे. ये परमेश्वर की इच्छा आहे. आणि प्रियानो खरंच देव चांगला आहे. और सच में प्रिय परमेश्वर अच्छा है. म्हणजे दावीद म्हणतो की खरंच देव चांगला आहे. और भजनकार कहता है कि परमेश्वर सचमुच अच्छा है. मग चांगुलपणा म्हणजे याचा अर्थ काय आहे? तो अच्छाई मतलब क्या है? याचा अर्थ आहे देवाला जाणून घेणं म्हणजे चांगुलपणा. और इसका अर्थ है परमेश्वर को जानकर देना वो ही अच्छा है. ज्याने देवाला जाणलं, जिसने परमेश्वर को जान लिया, त्याला चांगुलपणा काय आहे हे माहिती पडलं. और उसके अच्छाई पण क्या है ये मालूम पड़ा. कारण जो देवाला जाणतो, की जो परमेश्वर को जानता है, त्याला माहिती पडतं देव चांगला आहे. उसे मालूम पड़ता है कि परमेश्वर अच्छा है. कधी वाईट करत नाही. परमेश्वर कभी बुरा नहीं करता. आणि वाईट शैतानाकडून आहे और बुरा शैतान की ओर से. म्हणून मला पण चांगुलपणामध्येच राहायचं आहे. और मुझे भी अच्छाई पण नहीं देना है. देव चांगला आहे, परमेश्वर अच्छा है. त्याची इच्छा आहे की आदम आणि हव्वा सुद्धा चांगलेच असावे. और उसकी इच्छा है कि आदम और हव्वा भी अच्छी रहे. प्रत्येक माणूस चांगला असावा. हर मनुष्य अच्छा है आणि चांगली कामं करावी और अच्छे काम करे. म्हणून प्रियानो देव चांगला आहे. और इसलिए प्रिय परमेश्वर अच्छा है. तो त्याच्या चमत्काराने, त्याच्या कार्याने जी चांगली चांगली तो कामं करतो त्याच्याद्वारे तो दाखवतो की मी चांगला आहे. और वो उसके चमत्कारों के द्वारा अच्छे काम जो वो करता है उसके द्वारा वो बताता है कि वो अच्छा है. तुम्ही पहा, सर्वात पहिला त्याने चांगुलपणा दाखवला सृष्टीची रचना करून. और उसने सबसे पहला अच्छाई पण करके दिखाया उसने सृष्टी की रचना. उत्पत्ती अध्याय 1 त्याचं 1. उत्पत्ती अध्याय 1 उसका निसर्गामधलं जेनेसिस, उत्पत्ती जेनेसिस चॅप्टर 1 अध्याय 1 वर्स 31 त्याचं 21. जेनेसिस उत्पत्ती चॅप्टर 1 अध्याय 1 वर्स 31 त्याचं 21. उत्पत्ती अध्याय 1 त्याचं 31 21. देवाने आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली. पर प्रत्येक परमेश्वर ने बनाई हुई हर बात को परमेश्वर ने देखा आणि पहा की अतिशय चांगली होती. हाँ, वो बहुत ही अच्छी है. हे सर्व सावेरीची होते. हे सब छठे दिन मिळा. तीच लाईन पूर्ण वाच. देवाने आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली. हाँ, देखा आणि पहा ती अतिशय चांगली होती. चांगली होती. आता चांगली नाही, कभी अच्छी नहीं है. आता पण चांगली, फक्त एकच चांगली नाही. अभी भी अच्छी सिर्फ एक ही अच्छा है. कारण 6व्या दिवशी जो माणूस बनवला ना तोच चांगला नाही. और 6वें दिन जो मनुष्य बनाया वही एक अच्छा. बाकी बघा सृष्टी आहे तशीची तशीच आहे. और बाकी सृष्टी जैसी की वैसी ही है. सूर्य रोज उगवतो और जो सूर्य रोज उगता रोज मावळतो और रोज अस्त होता है. बरोबर आहे. समुद्राच्या लाटा जिथल्या तिथंच पुन्हा रिटर्न जातात. समुद्र की लहरें वही की वही चलती और वही रुक जाती. आणि नदीचं पाणी वाहत राहतं. नदी का पाणी बहता रहता. उलट्या दिशेने वाहत नाही और उलटी तरफ नहीं बहता. म्हणजे देवाने बनवलेली प्रत्येक सृष्टीचा जो रचनेचा जो भाग आहे तो चांगला बनवलेला. और परमेश्वरी सृष्टी का जो भाग बनाया वो सब अच्छा बनाया. तर एकच माणूस जरा बदलला. पण आपल्याला ते नाही बघायचं. आता आपल्याला तिला ते बघायचं. पहिल्या सेक्शनला आपण बघितलंय. म्हणून अभी हमें क्या देखना है? हमें ये देखना है कि परमेश्वर ने जो भी बनाया अच्छा बनाया. आणि आता आपल्याला हे पाहायचं की देवाने जे काही बनवलं सगळं चांगलं बनवलं. सारी सृष्टी को उसने अच्छा बनाया. सर्व सृष्टीला त्याने चांगलं बनवलं. दूसरा पॉइंट कि परमेश्वर अच्छा है, उसका अच्छाई पर हमारे लोगों में जो हम प्रार्थना करते हैं, गिड़गिड़ाकर जिन लोगों के लिए मध्यस्थी करते हैं, जिन बातों के लिए करते हैं, उसमें वो काम सक्सेस होता है, पूरा होता है. उसमें वो अपना अच्छाई पण दिखाता है, भलाई दिखाता है. आणि जे काही आपण प्रार्थना विनंती करतो ते काम देव सफल करतो आणि त्याच्याद्वारे देव स्वतःचा चांगलपणा प्रकट करतो. रोमन्स 8:28
रोमकरांचं पत्र अध्याय 8 ते 28. रोमकरांचं पत्र चॅप्टर 8 अध्याय 8 वर्स 28 ते 28. रोमन्स 8 रोमियो की पत्री अध्याय 8 उसका 28. रोमकरांचं पत्र अध्याय 8 ते 28. आपल्याला माहीत आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी आणि ज्यांना देवाने आपल्या संकल्पाप्रमाणे बोलावले आहे त्यांच्यासाठी देव सर्व गोष्टींना अशा तऱ्हेने कार्य करावयास भाग पाडतो. ऐसा तरीके से परमेश्वर भाग कराता है, ऐसा बनवाता है उनसे त्या त्यांच्यासाठी कल्याणकारक ठरतात. जो उनके लिए भलाई हो. लेकिन कब करता है? जब हम प्रार्थना करेंगे. पण केव्हा करतो? जेव्हा आपण प्रार्थना करू. फिर से वही टाइम वापस पडणार. आपल्याला माहीत आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी आणि ज्यांना देवाने आपल्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहे, जिन्हें परमेश्वर ने अपनी योजनाओं के द्वारा बुलाया है और जिनसे परमेश्वर प्यार करता है, त्यांच्यासाठी देव सर्व गोष्टींना अशा तऱ्हेने कार्य करावयास भाग पाडतो. ऐसा सब बातें जिस विषय के लिए हमने प्रेयर किया है ना, उस विषय के लिए परमेश्वर वहाँ पर कार्य करता है भला करने के लिए, की त्या त्यांच्यासाठी कल्याणकारक जो ठरतात. हमारे लिए अच्छा हो, जिसमें हम हंसते हैं, हम खुश हो जाते हैं. अगर हमने बोला कि प्रभु, जैसा सोचो मनीषा ने प्रार्थना किया, प्रभु मेरा पति संडे को चर्च में आए, इधर ही आए, हर संडे को आए, और जब वो आने लगता है परमेश्वर ऐसा कर देता है ना रमेश की जिंदगी में, ऐसा मोड़ लाता है कि ऐसा भाग गिराता है कि उसको आना ही पड़ा, तो वो देखिए क्या हो जाएगी, खुश हो जाएगा. ये उसके लिए भला ही काम हो गया आणि त्यांच्यासाठी चांगुलपणा झालं. दुबई से ये कहने का उद्देश्य. तो हमारे लोगों में परमेश्वर भलाई काम करता है, हम में परमेश्वर भलाई काम करता आणि है. आपल्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये देव चांगुलपणाची कामं करतो. तीसरा हमने जो प्रार्थना की उसका उत्तर देने के द्वारा वो हमसे भलाई काम करता है. आणि आपण ज्या विषयासाठी प्रार्थना केली त्याचं उत्तर देऊन आपल्या जीवनात चांगुलपणा करतो. हमने जिस पर भरोसा किया, परमेश्वर का शरण स्थान लिया और उसने हमें बचाया, वो उसमें अपनी भलाई प्रकट करता है. आणि ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवला, ज्याच्यावरती आपण भरोसा ठेवला, मग देव आपल्याला त्या सर्व गोष्टींमध्ये आपलं रक्षण करतो, त्याच्यावरती तो स्वतःचा चांगुलपणा प्रकट करतो. जो हमने वचन संहिता 34 का 8 पढ़ा. तो तर संहिता 34:8 वाचलेला. जो पुरुष धन्य है वो पुरुष जो परमेश्वर का शरण लेता है. आणि धन्य आहे तो पुरुष जो देवावरती विसंबून राहतो. क्यों? क्योंकि उसने परख कर देखा कि यहोवा भला है. का त्यांनी परखून पाहिले की देव चांगला आहे. आपको समझ में आया? Psalm 34 का 8. तो तर संहिता 34:8. चौथं उसके वचन में जो सत्य है, त्याच्या वचनामध्ये जे सत्य आहे, उसके वचन जिंदा है, त्याचं वचन जिवंत आहे, उसका वचन कार्य करता है. त्याचं वचन कार्य करतं. उसमें उसने अपनी भलाई प्रकट की. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा चांगुलपणा प्रकट केला उसके वचन के द्वारा. त्याच्या वचनाच्या द्वारे. पहिला तिमोथी 4 अध्याय 4 उसका 4 और 5. त्याचं 4 आणि 5. फर्स्ट तिमोथी अध्याय 4 उसका 4 और 5. त्याचं 4 आणि 5. देवाने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे. परमेश्वर ने बनाई हुई हर एक वस्तू अच्छी है, तिच्याबद्दल आपण कृतज्ञ असलो इसलिए हम उसके बारे में धन्यवाद देते हैं. तर आपण तिचे आनंदाने सेवन करू शकतो. हम उसके द्वारा हम उन वस्तुओं का उपभोग ले सकते हैं. धन्यवाद के साथ खाई हुई हर एक वस्तु का हम आनंद ले सकते हैं. कारण देवाचे वचन व प्रार्थना यांनी ती समर्पित अशी होते. हमें प्रार्थना से और वचन से वो वस्तु क्या हो जाती है? शुद्ध हो जाती है. यानी वचन में इतनी शक्ति है कि हम जिस पर रखते हैं वो व्यक्ति वो वस्तू तक शुद्ध हो जाती है. आणि वचनामध्ये एवढी शक्ती आहे की ज्या व्यक्तीवरती ज्या वस्तूंवरती आपण ठेवतो ती वस्तू आणि व्यक्ती शुद्ध होऊन जाते. वचन के द्वारा वो हमारे साथ भलाई करता है. आणि वचनाच्या द्वारे तो आपल्याबरोबर चांगुलपणा अगर करतो. हमने कोई वचन प्रोक्लेम किया, आणि जर आपण कोणतं वचन घोषित केलं, मुंह से बोला, मुखाने या बोलला परमेश्वर के सामने रखा, किंवा देवासमोर ठेवलं, तो परमेश्वर उस वचन के अनुसार हमारे साथ भलाई करता है. आणि देव त्या वचनानुसार आपल्या जीवनात चांगुलपणा करतो. यहाँ तक कि अगर आप अपने वचन के अनुसार ऐसा बोलते हो कि परमेश्वर उठे और मेरे और तेरे शत्रु तितर बितर हो, आणि इथपर्यंत जर तुम्ही असं वचन बोलाल की देव उठो आणि माझे आणि तुझे शत्रू तिथं तिथं हो, तो परमेश्वर उस वचन के अनुसार भी करता है. मग देव त्या वचनानुसार
आपण करतो वो होने पर हम क्या हो जाते हैं, आणि हमारे ते- साथ भला ही होता है ना। आणि ते झाल्यावरती आपल्याबरोबर चांगुलपणा हम होतो. जब वचन बोलते हैं कि प्रभु मेरे तिरस्कार करने वाले मेरे सब शत्रु जो मुझ पर दाग खाते, वो और उसका वंश सिर झुकाए हुए मेरे सामने आएंगे। आणि आपण जेव्हा वचन म्हणतो की जेव्हा देवा जे कोणी माझे तिरस्कार करतात जेवढे माझे शत्रू आहेत ते सगळे आणि त्यांची पिढी पण माझ्यासमोर नतमस्तक करून यावी. हाँ, तो वचन के अनुसार क्या होता है, तर मग वचनानुसार काय होतं, परमेश्वर भलाई करता है ना। देव चांगुलपणा करतो. हमारे शत्रु हमारे सामने सिर झुकाए हुए हैं, ये हमारे साथ भलाई है। आणि आपल्या शत्रूंनी आपल्यासमोर नतमस्तक केले आहे, आपल्या जीवनात चांगुलपणा आहे. आपको समझ में आया है? तो परमेश्वर हमारे साथ वचन के द्वारा भलाई किया है। आणि देव त्यांनी आपल्या वचनाच्या द्वारे आपल्याबरोबर चांगुलपणा केला. हमें सृष्टि देके भलाई किया, आणि सृष्टी देऊन चांगुलपणा केला. हमारे लोगों के साथ जो विधि हम करते वो परमेश्वर सुनकर या हमारे जो मनोरथों को पूरा करके हमारे साथ भलाई करता आणि है। आपल्या प्रार्थना विनंतीला ऐकून आपल्या मनोरंजन पूर्ण करून देव आपल्याबरोबर चांगुलपणा करतो. जिन लोगों के लिए हमने मध्यस्थी किया, जिन पुरुषों ने परमेश्वर पर भरोसा रखा, उन पुरुषों को सहारा दिया, उसके द्वारा परमेश्वर क्या करता है, अपनी भलाई प्रकट करता है। आणि ज्या पुरुषांनी देवावरती भरोसा ठेवला त्याच्यावरती विसंबून राहिले त्याच्यावर चांगुलपणा करून देवाने स्वतःचा चांगुलपणा प्रकट केला. जिन्होंने उसके वचन का सहारा लिया, वचन का इस्तेमाल किया, उस वचन के अनुसार कार्य कर कर वो अपनी भलाई प्रकट करता है। आणि ज्यांनी त्याच्या वचनाचा आसरा घेतला मग वचन बोलले त्या वचनानुसार तो कार्य करून त्यांनी देवाचा स्वतःचा चांगुलपणा प्रकट केला. 5 वर उसके आशीषों के द्वारा वो अपना भलाई प्रकट करता है। आणि त्याच्या आशीर्वादाच्या द्वारे तो चांगुलपणा प्रकट करतो. जो जो आशीष उसने हमें दी है, आणि जे जे आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिलेले आहे आशीषों के द्वारा हम जान पाए कि परमेश्वर भला है। आणि त्या आशीर्वादाच्यामुळे आपल्याला माहीत पडले की देव चांगला आहे. भजन संहिता स्तोत्र संहिता 31 31 उसका 19 त्याचे 19. भजन संहिता स्तोत्र संहिता 31 31 19। आहा हा जे तुझा आदर करतात त्यांच्याबद्दलचा तुझा चांगुलपणा किती थोर आहे. हाँ हाँ, जो तेरा आदर करते हैं, जो तेरा मान सम्मान करते हैं, उनके प्रति जो तूने उनके लिए जो किया है वो कितना गौरवी है, कितना अच्छाई है, कितना तेरा भलाई है, ऐसा यहाँ पर परमेश्वर का वचन कहता है। कारण ज्यांची तुझ्यावर श्रद्धा आहे आणि जे तुझा आदर करतात त्यांच्यासाठी तू महान आशीर्वाद राखून ठेवले आहे. फिर से वही लाइन जो सेकंड लाइन वापस पढ़ा। कारण ज्यांची तुझ्यावर श्रद्धा आहे. अभी आप लोग ने सबने मसीह पे विश्वास रखा है, श्रद्धा रखी है, भरोसा रखा है, श्रद्धा यानी भरोसा रखा है। आणि जे तुझा आदर करतात और आप प्रभु का आदर करते हो, त्यांच्यासाठी तू महान आशीर्वाद राखून ठेवले आहे. महान आशीष रख के रखा है। अभी भी आपको आशीषों से तो मालामाल कर दिया है, भरपूर कर दिया है, लेकिन आगे भी हमें मिलने वाला है आशीष। आणि पुढेही आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे. अभी आप अगर अपने जीवन में परमेश्वर के आशीषों का भलाई का काम देखो, आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाच्या चांगुलपणाची कामं बघा. थोड़ा याद करो, थोडा क्या क्या आशीष दिया प्रभु आपको, काय काय आशीर्वाद दिला देवाने तुम्हाला. हाँ किती सारे, किती मोजायचे, दिवस कमी पड़े और दिन कम पड़ जाएगा है ना। हम तो ऐसा गिनने को जाएंगे, हम गिनते जाएंगे तो हमको बहुत बहुत हम बोलेंगे, अरे हम गरीबी में थे, प्रभु हमको ऊंचे पे उठाया, आणि आम्ही गरिबीमध्ये होतो देवाने आम्हाला हमारे पाप क्षमा की, आमचे पाप क्षमा कहीं पर भी धो नहीं सकते, आणि कुठेही ते धुवू शकत नव्हतो. धो सकते थे, धुवू शकत होते हमारे का? पाप क्षमा हुए, आपले पाप क्षमा हमको झाले. इज्जत दिया। आपल्याला इज्जत आज दिली. लोग हमको ऐसे थूकने वाले लोग थोड़ी होते हैं, इज्जत देने वाले तो थूकने वाले से भी ज़्यादा है। आणि इज्जत देणारे दुखणाऱ्यापेक्षा पण जास्त आहे. शत्रु कम रहते हैं, शत्रू कमी असतात. हाँ शत्रु ज़्यादा होने वाले आणि शत्रू जास्त कोणी दुष्ट आत्मा, दुष्ट आत्मे जो हमारे अगेंस्ट कारस्थान करती थी, जे आपल्या विरुद्ध कडकारस्थान असतात. इंसानों में हम देखेंगे तो इतने बड़े शत्रु नहीं है। आणि माणसांमध्ये पाहिजे एवढे आपले शत्रू नाही. अगर 10 मित्र रहेंगे तो एक ही कोई नाक मोड़ने वाला रहेगा, आणि 10 मित्र असतील तर एकच कोणी नाक फिरणारा असेल. सही है। लेकिन 10 तो हमारी वाह करते हैं ना, पण 10 तर आपली स्तुती करतात. तो हमको आज लोगों के सामने मान सम्मान मिला, या ना या बसा 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 मान सम्मान, पहले बोलते थे काय कुछ नहीं थे, आणि पहिले तुच्छ लेखायचे पण आता आपल्याला मान सन्मान भेटतो. अभी हम चलते समय हमारे बारे में बातचीत होती है, आणि आता आपण चालत असताना आपल्याबद्दल बातचीत होते. हम लोग एक सेलिब्रिटी हो गए, मतलब बोले ना हम एक महान हस्ती हो गए हैं। आणि आपण एक महान हस्ती झालेलो कभी भी आहे. याद रखो
जो महान हस्ती होते हैं उनके विषय में बातचीत होती है। आणि कधी लक्षात ठेवा जे महान हस्ती असतात त्यांच्याबद्दल बातचीत और होते जो महान हस्ती होते हैं उनके पीठ पीछे ही बातचीत होती है। आणि जे महान हस्ती असतात त्यांच्या पाठीमागेच बोलायला इसलिए येतात. जब आप चलते हो, म्हणजे तुम्ही चालता जब आप चलते हो जेव्हा तुम्ही चालता तो पीछे से आप लोग आता चालली हो पहिले चर्चलाच चालायचे 3 पोरांना घेऊन. अरे होती सगळे एवढ्या भर पावसात घरात असतात. और सब इतनी बहुत सारी बारिश में घर में रहते हैं. त्या बाईला लोक और इसलिए को देखो चर्च चर्च में जा रहे हैं वेळी झाले फक्त येशूसाठी. और यीशु के लोग पागल हो गए. छोटे छोटे पोरांना घरात पावसात भिजत नाही, काही टेन्शन नाही. माझा येशू माझ्या पोरांना चांगला ठेवतो असंच बोलणार. तिथं आपण म्हणतो ना, अगं अश्विनी कुठं घेऊन चालली पोरांना, माझा येशू पोरांना काही होऊन देणार. आप कहाँ लेकर जा रहे हैं बच्चों को, तो वो बोलेगी कि मेरा यीशु मेरे बच्चों को कुछ होने नहीं देगा. होतात ना तुमच्याबद्दल असंच बातचीत होते ना. तुम्ही सिद्धार्थ मोठी माणसं आहेत, महान असती हो आपलं. आणि तुम्ही महान हस्ती आहात. इसलिए तो आपके बारे में चर्चा की जाती है ना. मैं तुमच्याबद्दल चर्चा करण्यात येते. मालूम हुआ तो ये एक सबसे बड़ा आशीष है. नहीं तो हमारे बारे में बहुत बात, किसको टाइम है हमारे बारे में बात करने का. आणि कोणाला वेळ आहे आपल्याबद्दल एवढं बोलायचं. लेकिन आज हमारे बारे में लोग बात करते देखा गया तो ये आशीष है. आणि आज लोक आपल्याबद्दल बोलतात बघण्यात आला तर हा आशीर्वाद आहे. लोग हमारे से बात करने के लिए तरसते हैं. आणि लोक आपल्याशी बोलायला गरजतात. है ना मॅडम, बरे आहेत ना सर, बरे आहेत ना. इथे आमचं लक्ष पण नसतं. मॅडम मॅडम सरांना काही इशू सांगा, नमस्कार सांगा. तो ये क्यों उनको ऐसा करने से परमेश्वर आशीष देता. आणि का असं केल्याने देव त्यांना आशीर्वाद देतो. इसलिए लोग तरसते हैं. आणि म्हणून ती लोक तरसतात. प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हमारा परमेश्वर हमें देता है ऐसे बहुत सारी आशीष है. आणि देवाच्या वचनानुसार देव आपल्याला असं म्हणतो की एवढे खूप असे खूप सारे आशीर्वाद बहुत आहेत. आशीष प्रभु ने दिया है. खूप आशीर्वाद देवाने आपल्याला दिले. गिनते जाएंगे तो हम कभी देखो, पहले अगर थोड़ा सा एक छोटा सा, आपको ज़्यादा इसमें समय नहीं लूँगी लेकिन मैं आपको बता दूँ, याद करो पहले यीशु में आने से पहले आप कितने कपड़े पहनते थे आणि येशूमध्ये यायच्या अगोदर तुम्ही किती कपडे घालायचे. और आज आपके पास कितने कपड़े हैं. आणि आज तुमच्याकडे किती कपडे आहेत. है ना. एक कपड़ा पहनने के बाद दूसरा नंबर आने के लिए कितना टाइम लगता है ना. आणि एक कपडे घातल्याच्यानंतर तो दुसरे कपडे घालायला खूप वेळ लागतो. ये ब्लेसिंग नहीं, हा आशीर्वाद नाही. एक भर के कपड़ा है हमारे पास. एक भरून जे कपडे घातले. लोगों के घरों में 3-4 थाली देते हैं. हमारे घरों में कितनी सारी थालियाँ, कितने सारे ग्लास, कितनी सारी वाटियाँ, कितने सारे टोप, है ना, बड़े छोटे. किसी के घर में इतना सा टोप होता है, हमारे घरों में इतना छोटा भी टोप है ना. मेरे घर में तो इतनी सी वाटी है, टेबल पे छोटी सी. वो वाटी भी किसी के घर में होती है क्या. तो हमारे घर में बड़े बड़े टोप है. आपल्या घरात मोठे मोठे टोप आहेत. आपके घर में है, त्यांच्या घराला आहे. आप लोग के घर में है ना. आपल्या घरात आहे ना. इतना है, इतना है, इतना है, इतना 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 है ना. किसी किसी घरों में तो मैंने देखा इतना भी बड़ा टोप है. आणि कोणाकोणाच्या घरात इतका मोठा टोप आहे. हाँ, मैं खुद देखा है. आणि मी स्वतः बघितले. इतने बड़े बड़े टोप है. आणि एवढे मोठे मोठे टोप आहेत. रहने के लिए घर में 4 ही जन है. आणि राहण्यासाठी घरामध्ये 4च जण आहेत. अभी इतने बड़े बड़े टोप है. तरी एवढे मोठे मोठे टोप आहेत. समझे. कबाट बना रहता है, रेशन भरा रहता है. कबाड भरलेलं असतं, रेशन भरलेलं असतं. ये आशीष नहीं, हा आशीर्वाद नाही. कहीं से प्रभु भलाई किया ना. आणि याच्याद्वारे देवाने चांगलपणा केला. चावल खत्म होने से पहले चावल आ जाता है. आणि तांदूळ संपल्याच्या तांदूळ येतात. सारी वस्तुएं खत्म होने से पहले, तेल, मिर्ची, नमक से लेके सब खत्म होने से पहले आ जाता है. आणि तेल मसाला सगळं काही संपायच्या आज देव नवीन अजून देतो. कभी नमक खत्म हुआ है आपके घर का. कधी मीठ संपलं तुमच्या घराचं. ये सबसे बड़ी आशीष है. लोग नमक भी मांगने के लिए जाते. माचिस की काडी घ्यायला जातात लोकांकडे. हो जरा माचिसची काडी द्या. हो जरा तुमचं लायटर द्या. हम लोग कभी गए. आणि आपण कधी गेलोय. ये ब्लेसिंग है हमारी. हा आशीर्वाद आहे आपल्याला. मैं तुझे भीख मांगने नहीं दूंगा. मी तुला भीक मागू देणार नाही. है ना. बाइबल में लिखा है, मैंने ये कहता है, दावीद कहता है, मैंने मेरी जिंदगी में देखा. आणि दावीद म्हणतो की माझ्या जीवनात पाहिलं मैं बूढ़ा हो गया. आणि आता मी वयस्कर झालेलो आहे. मैंने मेरी जिंदगी में देखा धर्मी और उसका वंश कभी रोटी का टुकड़ा मांगने के लिए मैंने भीख मांगते हुए कभी नहीं देखा. आणि तो म्हणाला आता मी वयस्कर झालेलो आहे, पण मी माझ्या आयुष्यामध्ये कधी नीतिमान व्यक्तीला आणि त्याच्या मुलांना भाकरीच्या तुकड्यासाठी
आणि तुम्ही बघा जगामध्ये कोणीच नाही येशूच्या नावाने कधी भीक मागतं ना, कधीच नाही. बहुत सारे भिखारी यीशु के नहीं, यीशु भिखारियों को खाना खिलाता है. आणि खूप सारे भिकारी आहेत, पण येशूच्या नावाने मागणारे कोणी नाही, कारण भीक भीक मांगणाऱ्यांना जीवन देतो, भीक नहीं मांगते. कारण भीक मागू देत नाही. मालूम हुआ? अगर हम भिखारी लोगों को बोलेंगे बाबा हमारा चालत नहीं है, आम्ही नहीं देना, हाँ तुझे यीशुच्या नावाने दे, ऐसा बोलते क्या कोई? ऐसा भी किसी को बोलने नहीं देता है. ये याद रखो, आज हमारा ये ब्लेसिंग है जो ये आशीष देकर परमेश्वर ने भलाई की है. आणि आशीर्वाद देऊन देवाने चांगुलपणा केला आहे. तो कितना हुआ? 5. छठा, सावध उसकी संपन्नता की योजना, कुशलता की योजनाओं से बड़े बड़े काम के द्वारा उसने हमारे साथ भलाई की है. आणि त्याच्या कुशल जे काही योजने आणि चांगल्या चांगल्या कामाच्या द्वारे त्यांनी आपल्याबरोबर चांगुलपणा केला आहे. जेरेमिया यिर्मया 29 उसका 11. 29 आपला जेरेमिया यिर्मया 29 उसका 11. त्याचा आपला मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत. त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाही. तुम्हाला उज्ज्वल भावी काळ व आशा देण्यासाठी त्या योजना आहेत. हमें क्या लिखा है यहाँ पर कि तुम्हारे लिए परमेश्वर की योजना है, वो भी कैसी योजना है? भले की और संपन्नता की. भले की यानी अच्छाई होना आपकी योजना. आणि तुमच्यासाठी देवाने योजना बनवल्या ते तुमच्या चांगल्यासाठी आहे, म्हणजे तुमचं चांगलं होणार. हाँ, और संपन्नता की आणि संपन्न यानी किसी चीज़ की घटी नहीं. म्हणजे कोणत्याच गोष्टीची गरज नाही. हर बातों में आप भरपूरी. आणि प्रत्येक गोष्टीत तुम्ही भरपूर आहे. ये योजना बनाई है आणि ही योजना जो बनवली आपके भले की है. तुमच्या चांगल्यासाठी आहे. अच्छी अच्छी योजना बनाता है. चांगली चांगली योजना बनवा. तुम्हारे बेटियों को, तुम्हारे बेटों को सिखाना. तुमच्या मुलींना तुमच्या मुलांना शिकवणं. कुछ न होने के बावजूद भी आपके बच्चे सीख रहे हैं. आणि काही नसताना तुमची मुलं शिकत आलेली आहे. टेंशन आता है. कुठून आणायची फी, कहाँ से फिर आने का प्रभु देते हैं. देव बोलते हैं. सीखो. तुम पढ़ते हो पढ़ो. आणि तुम्हाला शिकायचं तुम्ही शिका. क्योंकि योजना बनाई है कि तुम्हारे बच्चे सीखे. कारण ती योजना बनवली की तुमच्या मुलाने शिकावं. सीखेंगे. वो सीखेंगे. आणि ती शिकते. वो योजना है, वो सक्सेस होगा ही. आणि ती योजना आहे ती सफळ होईलच. परमेश्वर योजना बनाता है. देव योजना बनवतो इसलिए ये योजना बनाकर हमारे साथ भलाई करता है. आणि या चांगल्या जी योजना होती तर आपल्या जीवनात चांगलपणा करतो. 7 हमारे हर एक सांस में, हमारे जीवन में कभी कभी अदल बदल करना, चेंजेस करना, हमारे लाइफ को चेंज करना, ये इसके द्वारा भी परमेश्वर भलाई करता है. आणि आपल्या जीवनाला बदलला आणि जीवनाच्या गोष्टीला बदलला याच्याद्वारे पण देव चांगलपणा करतो. पवित्र आत्मा देकर, पवित्र आत्मा देव हमारे भीतर उसका श्वास फूंककर आणि आपल्या आतमध्ये त्याचा श्वास फुकून और हमें चेंज कर यानी आपल्याला बदलून हमारे साथ भलाई किया है. आपल्याबरोबर चांगलपणा केला आहे. याकूब की पत्री याकोबाचं पत्र अध्याय 1 और उसका 17. त्याचं 17. याकूब की पत्री याकोबाचं पत्र अध्याय 1 सगळे 1 वर्स 17. जेम्स चैप्टर 1 वर्स 17. याकोब 1 त्याचं 17. जी देणगी उत्तम व परिपूर्ण आहे ती आपल्याकडे देवापासून येते. परमेश्वर हमें उत्तम से उत्तम देंगे, वो है पवित्र आत्मा जो ऊपर से आया है, वो हमें दिया है. तो सर्व प्रकाशाचा उत्पन्न करता आहे. वो क्या है? सारे प्रकाश का, ज्योतियों का बनाने वाला प्रकाश है. आणि तो जागा बदलणाऱ्या छायेसारखा बदलणार नाही. वो बदलने वाला मतलब हमको अरे अभी नहीं हो सकता, चेंज कर देता, वैसा नहीं. वैसा टाइप का यानी हमेशा हमारे साथ फेथफुल, हमारे हर एक सांस के साथ फेथफुल रहने वाला परमेश्वर. आणि तो आपल्याबरोबर विश्वसनीय, आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर विश्वसनीय राहणारा आहे. उसके द्वारा उसने अपनी भलाई दिखाई. आणि त्याच्याद्वारे त्याने स्वतःचा चांगलपणा दाखवला. 8वां हमारे सारे पापों को क्षमा करके आणि आपल्या सर्व पापांना क्षमा करू और प्रतिदिन पापों को क्षमा करते करते वो अपनी भलाई दिखाता है. आणि प्रतिदिवस आपल्या पापांना क्षमा करून तो चांगलपणा दाखवतो. रोज पापों को क्षमा करता है. रोज पापांना क्षमा करतो. कल किया था, आज नहीं करूँगा. आणि काल केलेले आज नाही करणार ऐसा बोलता है. असं म्हणतो का? नहीं अभी मैं आज नहीं करूँगा, आज मेरा मूड नहीं है. नाही आज मी नाही करणार, आज माझं मूड नाही. ऐसा बोलता है. असं म्हणतो का? 1 जॉन चैप्टर 1 वर्स 9 में लिखा है. पहला यूहन्ना 1 उसके 9 में, पहिला यूहन्ना 1:9 मध्ये कि यदि हम हमारे पापों को कबूल करें, जर आपण आपल्या पापांना कबूल केलं, परमेश्वर विश्वसनीय
धर्मी सारे पापों से क्षमा करने। तर तो जे विश्वसनीय आहे, न्यायी आहे, आपले सर्व पापांना क्षमा करण्यात अरे येईल. ठीक प्रभु, हम जब भी बोलते हैं प्रभु, जेव्हा आपण म्हणतो प्रभु मी जो केले प्लीज सॉरी मुझे मला माफ कर, उसी घड़ी त्याच क्षणाला ट्रेन में अगर हमसे कुछ गड़बड़ी हो गई, आणि ट्रेन मध्ये जर आपल्याकडे चूक झाली क्षमा कर। प्रभू उसी घड़ी क्षमा। प्रभू नव्हतं करायला पाहिजे, मला क्षमा कर, त्याच वेळेला क्षमा. हर समय क्षमा कर करके वो हमारे साथ भलाई कर रहा है। आणि प्रत्येक वेळेला क्षमा करून करून आपल्याबरोबर चांगुलपणा करतो. 9 हमारे साथ आपल्याबरोबर दया कर दया करून और अच्छे काम कर आणि चांगली चांगली कामं करून हमारे ऊपर भलाई काम करता है। आणि आपल्यावरती चांगुलपणा करतो. साम स्तोत्र संहिता 145 145 साम स्तोत्र संहिता 145 145 और वर्स 9। त्याचं 9. तो भजन संहिता 145 स्तोत्र संहिता 145 वर्स 9। त्याचं 9. तो प्रत्येकाशी चांगुलपणाने वागतो. त्याचे तो प्रत्येकाशी चांगुलपणाने वागतो. तो प्रत्येकाशी चांगुलपणाने, प्रत्येकाशी, कधी माझ्याशी वाईट आणि तुमच्याशी चांगला, आणि कधी माझ्याशी वाईट आणि नाही, माझ्याशी चांगला आणि तुमच्याशी वाईट, कधी असं झालं आहे। और कभी मेरे से अच्छा आपके साथ बुरा, आपके साथ अच्छा मेरे साथ बुरा, ऐसा कभी उसने किया नहीं किया. सगळ्यांशी तो तसंच वाटतो। और सबके साथ वो एक समान बर्ताव करता है. इथपर्यंत की आपल्याशीच नाही, जगातल्या प्रत्येक माणसांशी तो चांगला वाटतो। और यहाँ तक कि हमारे साथ नहीं पर संसार के हर एक मनुष्य के साथ वो वैसे ही बर्ताव करता है. येशू म्हणाला, यीशु ने कहा देव इतका चांगला आहे, परमेश्वर इतना अच्छा इतका है दयावंत और आहे, इतना दयालु है जे त्याला धन्यवाद देतात जो उसे धन्यवाद देते हैं आणि जे धन्यवाद नाही और जो धन्यवाद नहीं त्या देते सर्व माणसांवर उन सब मनुष्यों पर सेम पाऊस पडतो, और सेम बारिश गिराता है, सेम अन्न देतो, सेम खाना देता है सर्व काही ज्या गरजा आहेत त्या भागवतो। और सब कुछ जो जरूरत है उसे पूरा करता है. बरोबर आहे? सही बात नहीं. आपल्यावरच फक्त पाऊस आहे का? और हमारे ऊपर सिर्फ बारिश है क्या? नाही, सगळ्यांवर आहे ना। सबके ऊपर है. जे देवाला येशूला मानत नाही त्यांच्यावरही पाऊस जो आहे। यीशु को नहीं मानते उनके ऊपर भी बारिश है ना. देव सगळ्यांसाठी चांगला आहे। और परमेश्वर सबके लिए अच्छा है. त्याची प्रत्येक कृती करुणा, दया व कृपा यांनी परिपूर्ण असणार. उसका हर एक काम में उसकी दया दिखती है, उसकी करुणा दिखती है, उसके हर काम में। 10 बार यीशु मसीह को कलवरी क्रूस पर देकर उसने हमारे साथ भलाई की है। आणि येशू ख्रिस्ताला वधत स्तंभावरती देऊन त्याने आपल्याबरोबर चांगुलपणा केला. जॉन 3:16 योहान 3:16. अभी आप बोलो क्या है? परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता पुत्र हमारे लिए दे दिया। जे नाही बोलले त्यांनी बोला था। हे बोललं पाहिजे, आपण सरिस्ती होता तर मी बोलली नाही। परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता पुत्र दिया, जो कोई उस पर विश्वास करे वो नाश न हो परंतु अनंत जीवन पाए। या आपल्या ख्रिस्ती लोकांना आलंच पाहिजे आणि या मसीह लोगों को आना ही चाहिए. पूरा अख्खा बायबल का वो सारांश है, आणि पूर्ण पवित्र शास्त्राचा जो सारांश आहे वो वचन है। ते वचन. हनुमान तो कलवरी क्रूज पर उसने अपने बेटे को देकर हमारे साथ भलाई की। आणि वधत स्तंभावरती त्याने आपल्या पुत्राला देऊन चांगुलपणा प्रकट ये केला. प्रियो परमेश्वर भला है। म्हणून प्रियाला देव चांगला आहे. यीशु मसीह भी कहते हैं कि परमेश्वर भला है। आणि येशू म्हणतो देव चांगला आहे. मत्ती 19 त्याचं 16 आणि 17 उसका 16-17. मत्ती 19 16 and 17 16-17. आता एका माणसाने येशूकडे येऊन त्याला विचारले, गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता मी कोणती चांगली गोष्ट करावी? तेव्हा येशूने त्याला म्हटले, जे चांगले आहे त्याविषयी का विचारतो? चांगला एकच आहे आणि तो म्हणजे देव. चांगला कोण आहे? देव। अच्छा कौन है? परमेश्वर. देवच फक्त चांगला आहे और परमेश्वर ही सिर्फ अच्छा है त्याच्याशिवाय दुसरा कोणीही नाही। और उसके अलावा दूसरा कोई नहीं. म्हणून परमेश्वर चांगला आहे प्रियानो। इसे परमेश्वर अच्छा है प्रियो. अजून वाचूया। और पढ़ेगी. मत्तीमध्ये जाणार मध्य नहीं है. 5:45 5:45. मॅथ्यू 5:45 मध्य अध्याय 5:45. अशा मागण्याने तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याचे खरेखुरे पुत्र व्हाल.
कारण तो आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट अशा दोघांनाही देतो आणि न्यायी व अन्यायी या दोघांवरही पाऊस पडतो. कारण देव चांगला आहे. स्तोत्र संहिता 145 भजन संहिता अध्याय 45 Psalm 23 निकाला. स्तोत्र संहिता 23 वर्स 6 त्याचं सांग. ते लोक बाहेर आले हे वचन किती लोकांना हे वचन पाठ आहे? नहीं 6 वचन 23 का 6. बोलो कोण बोलतोय? वाचून बोलते नाही पाठवून तर कुणाला आहे? निश्चय भलाई और करुणा जीवन में मेरे साथ रहेगी और मैं यहोवा के धाम में सर्वदा वास करूंगा. सर्वदा वास करूंगा. इसे वचन संहिता 23 बाय हार्ट रखने का. सबसे लास्ट वचन बाय हार्ट रखने का. पहला वचन कौन सा है? यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कोई नहीं. अगर वो आपका चरवाहा है तो तुमचा मेंढपाळ आहे तो लास्ट का वचन पूरा होगा. अगर यहोवा आपका चरवाहा है जर देव तुमचा मेंढपाळ आहे घटी तो नहीं रहेगी आणि कमी गडी राहणार नाही. निश्चय भलाई और करुणा जीवन भर आपके साथ रहेगी. आणि खरोखर देवाचं चांगुलपणा आणि प्रेममय दया तुमच्याबरोबर सदैव और राहणार. आप कहाँ रहोगे? आणि तुम्ही कुठे राहाल? परमेश्वर के धाम में, घर में. देवाच्या घरात. तो कहाँ है परमेश्वर का घर? देवाचं घर कुठे आहे? इधर भी है ना? इथे पण आहे ना. इधर भी तो रहना है. आणि इथे पण राहायचं. इधर कहाँ उधर? इथे आणि तिथे. थोड़े समय का इधर, थोड्या वेळासाठी इथे हमेशा का ऊपर. आणि हमेशासाठी तिथे. यानी आप चर्च में से भी निकाले नहीं जाओगे म्हणजे तुम्ही चर्चमधून पण काढले नाही जाणार और ऊपर भी निकाले नहीं जाओगे. आणि वरती पण काढले नाही जाणार. तो ये इसलिए लेकिन कब? जब यहोवा आपका चरवाहा पण होगा. केव्हा? जेव्हा देव तुमचा मेंढपाळ असेल. परमेश्वर भलाई करने वाला परमेश्वर है प्रिय. आणि देव चांगलं करणारा देव आहे प्रिय. उसने अपने अच्छे काम कर उसने अपनी अच्छाई दिखाई आणि है. त्यांनी चांगली चांगली कामं करून स्वतःचा चांगलपणा प्रकट केला. हम पढ़ेंगे वाचूया. पेंटू के काम प्रेषणांचे बोलते अध्याय 13 अध्याय 13 और उसका 48. त्याचा 48. एक्ट 13 प्रेषणांचे कृत्य अध्याय 13 और उसका 48. 48. नहूम में भी आप पढ़ सकते हैं. नहूम अध्याय 1 उसके साथ में देव चांगला आहे असं तिथे लिहिलेलं आहे. परमेश्वर अच्छा है. नहूम 1 जुने करार में पढ़ते हैं. ठीक है. अभी तो पढ़ें. यहुदी दलांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते अतिशय आनंदित झाले. हाँ, जब यहूदी लोगों ने और जो अन्य जाति उन्होंने जब सुना तो वो बड़े आनंदित हुए आणि त्यांनी मोठ्या हर्षाने पौलाचा संदेश स्वीकारला. परमेश्वर ने उन्होंने बड़े आनंद से पौलुस जो यीशु मसीह के बारे में बता रहा था, परमेश्वर के बारे में बता रहा था, वो सुन ग्रहण किया. व जितक्यांना सार्वकालिक जीवन हवे होते तितक्यांनी विश्वास ठेवला. ये सबसे बड़ा मिराकल है. भलाई काम परमेश्वर करता है कि एक हम लोगों के मुंह से हम लोगों को बताते हैं और परमेश्वर उनको कंसीव करता है, यानी उनको तैयार करता है वो एक्सेप्ट करने के लिए, ग्रहण करने के लिए. आणि आपण आपल्या मुखातून देवाबद्दल सांगतो आणि देव त्या लोकांवरती कृपा करतो की त्या लोकांनी ते ॲक्सेप्ट करावं, ग्रहण करावं. अंधे को बोला भाई आगे मत जाओ. आंधळ्याला सांगितलं पुढे जाऊ नको. सुन लेगा. ऐकेल. लेकिन सब अंधे नहीं है. आणि सगळे आंधळे नाही. सबको आते हैं. सगळ्यांना डोळे आहेत. जब हम उनको बोलते हैं कि यीशु के पास आओ, आणि जेव्हा आपण त्यांना म्हणतो येशू जवळ या, वो सुनते हैं, ते ऐकतात आते हैं. आणि येतात. ये सबसे भलाई का काम है कि उन्होंने हमारे फोटो को, शब्द को मान लिया. ये करवाया कौन? परमेश्वर. ये सबसे बड़ा भलाई काम परमेश्वर हमारे शब्दों को मान लेता है, वेट देता है, वजन देता है. आणि सर्वात मोठा चांगुलपणा की देव आपल्या आपण जे काही बोलतो त्या शब्दाला देव मान सन्मान देतो. योहान यूहन्ना 10:26. 10:26. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या कळपातले नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ते माझ्या मागे येतात. तुम इसलिए विश्वास नहीं करते हो क्योंकि तुम मेरे भेड़ों में से नहीं. और सच बात है, जो हम सब ने विश्वास रखा, हमने यीशु पर विश्वास करा. क्योंकि आगे का अगर आप देखोगे, मेरी भेड़ें मेरी वाणी सुनती है और मेरे पीछे होती है. जिन लोगों ने विश्वास नहीं रखा उनके साथ नहीं, लेकिन हमने विश्वास रखा. परमेश्वर ने ये बड़ा चमत्कार कर कर, बड़ा काम कर कर हमारे साथ भलाई की कि हमें ऐसा बनाया कि ग्रहण करने के लिए हमको.
आणि देवाने आपल्याला असं बनवलं की आपण जे देवाबद्दल आपल्याला सांगण्यात आलं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला. हाँ, हम ग्रहण नहीं तो आसानी से लोग यीशु पर आते नहीं। आणि सोप्या रीतीने लोक देवाकडे येत और नाही. हम भी अगर देखेंगे हम भी वैसे ही टाइप के थे। आणि आपण बघण्यात आलं तर आपण पण तसेच होतो. हम भी यीशु के पास आने वाले लोग नहीं थे। आणि आपण पण येशूकडे येणारे लोक लेकिन नव्हतो. प्रभु ने हमारे साथ ऐसी बुराई की, पण देवाने आपल्याकडून असं चांगुलपणा केला हमें जब यीशु के बारे में एक सही समय पर बताया गया और हम यीशु के पास आए। आणि आपल्याला योग्य वेळेवरती देवाबद्दल सांगण्यात आलं आणि आपण येशू जवळ आलो. क्योंकि हम क्या है, उसकी भेड़। कारण आपण काय आहोत त्याची मेंढरं. जिन्होंने विश्वास नहीं किया, ज्यांनी विश्वास नाही केला वो यीशु की भेड़े नहीं है। ती देवाची मेंढरं उनके नाही. साथ परमेश्वर ने वो कृपा नहीं किया, आणि त्यांच्यावरती देवाने ती कृपा नाही केली. लेकिन प्रभु ने हम पर वो कृपा की। पण देवाने आपल्यावरती ती कृपा इसलिए केली. बाइबल में लिखा है, म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे जिसको मैं चाहता हूँ, आणि ज्याला मला पाहिजे आहे हाँ, उस पर मैं दया करता हूँ। त्याच्यावर मी दया करतो. और जिसको मैं नहीं चाहता हूँ, आणि ज्याच्यावर दया करायची इच्छा नाही उस पर मैं दया नहीं करता। त्याच्यावर मी दया नाही करत. अब हम वापस हमारे 133 में जाएंगे। पुन्हा आपण निर्गमन 33 कडे जाऊ. देव म्हणाला मी माझे चांगुलपण तुझ्याकडून चालवेन आणि माझे नाव जे यहोवा त्याची घोषणा तुझ्यापुढे करेन. ज्याच्यावर मला दया करावीशी वाटेल त्यावर मी दया करेन आणि माझी कृपा व प्रेममय दया ज्याला दाखवावी असे मला वाटेल त्याला मी ती दाखवेन. परमेश्वर यहाँ हमारी भलाई के साथ साथ, उसकी भलाई के साथ साथ वो हम दया भी दिखाता है। आणि देव स्वतःच्या चांगुलपणाबरोबर तो स्वतःची दया पण दाखवतो. याद रखो, 133 निर्गमन 33 त्याचं 19 33-19 जे आपण सकाळी बघत होतो. तर सांगण्याचा उद्देश की देवाची इच्छा आहे कुणावर दया दाखवायची, कुणावर नाही. और परमेश्वर की इच्छा है कि किसी के ऊपर दया दिखानी है या तो किसी के ऊपर नहीं. स्पष्टपणे येशू म्हणतो की ते माझ्यावर विश्वास ठेवत नाही कारण मी माझी मेंढरं नाही। और स्पष्ट रीति से परमेश्वर कहता है कि वो मेरी वाणी को सुनते नहीं, मुझ पर विश्वास नहीं रखते क्योंकि वो मेरे भेड़ ती नहीं है. माझी मेंढरं नाही। वो मेरी भेड़ नहीं पण है. तुम्ही मेंढरं आहे, पर तुम मेरी भेड़ आपण हो. सगळे मेंढरं आहे। हम सब भेड़ हैं. देवाने आपल्याला तसं तयार केलं की आपण ते ग्रहण करण्यासाठी, येशूचा आवाज ऐकण्यासाठी, और परमेश्वर ने हमें उस तरह से तैयार किया है उसकी वाणी को सुनने के लिए, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी। उसके ऊपर विश्वास रखने के लिए. तेच नाही, एका वेळ निवडली, त्या वेळेवर आपण येशूवर विश्वास और वो भी समय चुना, उस समय में हमने परमेश्वर के ऊपर विश्वास रखा. काहींना 22 वयात, कुछ लोगों को 22 काहींना साल, लहानपणी, कुछ लोगों को बचपन काहींना में, मोठ्यापणी, कुछ लोगों को बड़े होने के बाद. तोपर्यंत आपण येशूवर विश्वास ठेवणार। और तब तक हमने यीशु पर वो विश्वास नहीं रखा. पण एक वेळ आली, पर एक समय त्या आया वेळेवर आपण येशूवर विश्वास ठेवू। और उस समय में हमने परमेश्वर के ऊपर, यीशु के ऊपर विश्वास रखा. कारण त्याचा अर्थ आहे तर देवाने आपल्यावर दया केली। और उसका अर्थ है कि परमेश्वर ने हमारे ऊपर दया की. जर आपल्यावर देवाने दया केली नसती ना, अगर परमेश्वर ने हम पर दया नहीं की होती तर आपण त्याच्या राज्यात नसतो। तो हम उसके राज्य में नहीं रहते. आज जसे जगात दुसरे लोक आहेत ना, और आज जैसे संसार में दूसरे लोग हैं तसेच आपणही नसतो। वैसे हम भी होते ते हैं. जे करतात ना, और वो जो करते हैं आपण पण पहिलं करत होतो और हम जो पहले कर रहे थे तसेच करत आहे। और वैसे ही हम करते हैं. आणि आपण म्हटलं असं वेळेचे ते क्रिश्चन और हम भी बोलते हैं कि पागल ही क्रिश्चन है धर्म प्रसार करतात, और धर्म परिवर्तन करते त्याला हैं. काही काम नाही, नुसतं येशू येशू करत बसतात। और इनको कुछ कांड करने से यीशु यीशु करते त्याच्यात हैं. आपली पण गणना झाली आहे, और उसमें हमारी भी गिनती होती पण है. आपली गणना का नाही और झाली? हमारी गिनती क्यों नहीं हुई? कारण देवाने योग्य वेळी आपल्याला निवड क्योंकि केली। परमेश्वर ने उसके उचित समय पर हमें चुना. म्हणून देवाची दया आपल्याला आहे। और इससे परमेश्वर की दया हम पर होती है. देव म्हणतो, परमेश्वर कहता है मी ज्याच्यावर दया करेन, और जिसके ऊपर मैं दया करूंगा ज्याच्यावर मी दया नाही करेन, और जिसके ऊपर मैं दया नहीं तो करूंगा माझा प्रश्न आहे। वो मेरा प्रश्न है. आपण देवाला नाही म्हणू शकत हे चूक करतो देव, हम परमेश्वर को नहीं बोल सकते परमेश्वर तो ये गलत कर रहा है, हे चूक करतोस, ये तो गलत कर रहा है, असं नाही केलं पाहिजे। ऐसा नहीं करना चाहिए. बरेच जण असे म्हणतात, बहुत लोग ऐसा बोलते मला हैं. 2-3 जणांनी असं सांगितलेलं आहे, देवाने असं नाही केलं पाहिजे, देवाचा असा स्वभाव कसा आहे? और 2-3 जनों ने मुझे ऐसा बोला कि परमेश्वर ने ऐसा नहीं करना चाहिए. परमेश्वर ऐसे कैसे कर सकता सर्व है? माणसं देवाचीच आहेत ना। सारे मनुष्य परमेश्वर के हैं म्हणून ना. देवाची सगळी माणसं आहेत, पण देवाने असं नाही केलं पाहिजे। तो सब परमेश्वर के बच्चे हैं, तो परमेश्वर ने ऐसा नहीं करना चाहिए. देवाने कसं सगळ्यांना प्रेम करतो, और परमेश्वर सबसे प्यार करता है. असं तो का म्हणतो? तो ऐसा वो क्यों कहता है? ह्याला मी निवडलं, ह्याला नाही, और इसको मैंने चुना है उसको नहीं. असं नाही करायला पाहिजे। ऐसा नहीं करना चाहिए. ते बरोबर नाही। वो बराबर नहीं. मी तुम्हाला सांग, मैं आपको मी तुम्हाला बताती एक हूँ. प्रश्न मैं विचारते, आपको एक सवाल पूछती हूँ. तुमच्या घरामध्ये आपके घर में तुम्हाला मोकळीकता आहे? और आपको स्वतंत्र है आहे है आहे ना? है ना. मग तुमच्या घरामध्ये तुम्ही मोकळीकता असल्यामुळे तुम्ही काय करता? और आपके घर में आपको स्वतंत्र है, इसलिए आप क्या करते हैं?
जेवण बनवता है ना. मग तुम्ही कुणी बाहेर जाऊन तुम्हाला म्हणेल का जेवण बनवतो बरं. और कोई बाहर से अगर आपको ऐसा पूछ सकता है कि खाना क्यों बना रहा है घर में, नाही बनवायचं आहे घरात आजपासून. और इस घर में आज के बाद से खाना नहीं बना है, बंद करा. बंद करोगी क्या? का नाही बंद करा. क्यों बंद नहीं करोगी? समजा कोणी येऊन तुमच्या घरात बनायला नाही नाही किचनमध्ये जेवण नाही बनवायचं, बेडरूममध्ये जेवण बनवायचं. और किसी ने आपके घर पर आकर ऐसा बोला कि किचन में खाना नहीं बनाना है, बेडरूम में बनाना है, किचनमध्ये कोण जेवण बनवतं का? और किचन में कोई खाना बनाता है क्या? बिलकुल. बिल्कुल नहीं. चालेल. चलेगा आपको? डवळा अशी केली तुमच्या घरात. कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकता. और कैसे भी कैसे डालते हैं? काय आहे तुम्ही लोकांना डोकं नाही तुम्हाला का? और आप लोगों को दिमाग नहीं है? त्याच्यात भात बीत ठेवायचा असतो उसमें चावल रखने का रहता है, आणि कचरा कुठं फेकायचा असतो. और कचरा कहाँ पर फेंकना है? ॲल्युमिनियमचा जो डबा असतो त्याच्यात फेकायचा असतो. एल्यूमिनियम के डब्बे में फेंकना है. तुम्ही काय करतो तुम्हाला डोके आहेत का? और आप क्या कर रहे हैं? आपको दिमाग नहीं है? चालेल. चलेगा आपको? कचऱ्याचा डबा जिथं ठेवला पाहिजे तिथं न ठेवता और कचरे का डिब्बा जहाँ पर रखना चाहिए वहाँ पर नहीं रखते हुए इथे तुम्ही शिजवलेलं कालवण ठेवलंय. वहाँ पर आपने पका हुआ पेड़ रखा है, कॅरेक्टरचं कालवण ठेवलंय. आता बरोबर ती वळी. मटर का करी रखा है. चालेल. चलेगा आपको? खाणार पण नाही आपण. काही नहीं. कचऱ्याच्या डब्यात ठेवलेला भात खाल का? और कचरे के डिब्बे में रखा हुआ चावल आप समजा खाएंगे? कुणी तुम्हाला तुमच्या घरात अरे भाताला ठेवायला जागा नाही मग कचऱ्याच्या डब्यात भर आणि तो भात तुमच्याजवळ कचऱ्याचा डबा घेऊन येऊन त्याच्यातून काढतोय तुम्ही काय का काय नाही खाणार खायला पाहिजे ना. अहो माझ्याकडे भांडी नव्हती म्हणून मी कचऱ्याच्या डब्यात भात भरलाय. मेरे पास बर्तन नहीं था इसलिए मैंने कचरे के डब्बे में चावल रखा है. हा तुम्ही आता ते उलटा मी तुम्हाला देते. और अभी चम्मच से मैं भातवाडे देते. भातवाड्याने देते. डबा घासला होता मी चांगला. और डब्बा मैंने अच्छे से धोया था. घाबरू नका. डरो मत. अगदी साफ केला होता. साफ किया था. बघा वाचलीच नाही. आप खाओगे क्या? का नाही कारण तुमचं घर आहे आणि जीवन तुमचं आहे. क्योंकि आपका घर है और आपका जीवन है. तुम्हाला कुणी म्हटलं तुम्ही नाही आहे और आपको अगर किसी ने बोला तो आप नहीं सुनोगे. ऑलरेडी देव म्हणाला हे सगळं मी बनवले. और पहले ही परमेश्वर ने कहा है कि ये सब कुछ मैंने बनाया है माझ्या मर्जीत माझी इच्छा आहे ते पूर्ण. और मेरी इच्छा यहाँ पर आणि आपण देवाला म्हणतो का तू याला निवडत नाही मला का. और हम परमेश्वर को बोलते क्यों तू इसे नहीं चुनता, मुझे क्यों. इसको क्यों नहीं चुना आणि तू भी चुना म्हणतात. आणि ह्याला पण निवडायला पाहिजे होतं. ह्याला का नाही? हे गलत करे ना आपण. आणि हे चुकीचं करतोय ना आपण. सजे ना कचरा है. कचरा का लाइफ जीता है इंसान आणि कचऱ्याचं जीवन जगतोय माणूस. उसका सजा परमेश्वर देना चाहता है उसको. आणि त्याची शिक्षा त्याला देवाला द्यायची आहे. हम चाहेंगे कि वो अच्छा है हमारे लिए अच्छा है लेकिन परमेश्वर जानता है उसका जीवन कैसा है. आणि आपण याचा विचार करतो की ते चांगलं आहे पण देवाला माहिती त्याचं जीवन कसं आहे. परमेश्वर की इच्छा है तो परमेश्वर जानता है कौन इंसान कैसा है. आणि देवाला माहित आहे की कोणता माणूस कसा आहे. बहुत बार हमें ऐसा लगता है कि हमारे अड़ोसी पड़ोसी या कोई लोग मर गए. हम सोचते वो आदमी बहुत अच्छा था, इतना अच्छा था, नम्र था, दीन था, बहुत अच्छा था. लेकिन परमेश्वर अंदर इंसान को जानता है कि वो कैसा था. आणि आपल्या शेजारी पाजारी जर कोणी असं मिळत आपण म्हणतो तो माणूस खूप चांगला होता, दीन होता, नम्र होता, पण देवाला माहिती त्याचं जीवन कसं होतं. जब परमेश्वर सैमुअल को कहा कि जा मैं जिसे बोलूँगा उसको अभिषेक कर. आणि जेव्हा देव शमूएलाला म्हणाला की जा ज्याला मी सांगितलं तर तो अभिषेक कर. हो गया. तो गेला. ईशे के पास गया. ईशे जवळ गेला. 6 पुत्र लाइन से 6 या 7 कितने पुत्र है उसको 7 है ना. ठीक. हाँ सर्व सबसे छोटा दावी है ये मालूम. 6 ने तो 6 को उसने अब देखा ना स्टेप बाय स्टेप आए ना उसके पास तब लगा निकालो. ठीक है. तो फिर जब भी एक के बाद एक बड़ा बेटा आया दूसरा बेटा आया तो सैमुअल को ऐसा लगा हाँ ये मस्त है राजा के जैसा है. टाल है विद्वान है गोरा गोरा है आँखें से नीली नीली है हाँ राजा के जैसा लग रहा है. सैमुअल बोलता है हाँ यही है क्या यही है क्या करूँ क्या अभिषेक. परमेश्वर ने क्या बोला बिल्कुल नहीं. उसको मैंने तुच्छ जाना है उसको मैंने निकाला है. एक ही बाप का बेटा है ना सब. एक ही बाप के बच्चे थे ना ईशे के. लेकिन परमेश्वर ने उसको नहीं चुना. किसको चुना दाऊद को. क्यों
क्योंकि वो अहंकारी था। वो क्या था? अहंकारी। परमेश्वर के लिए प्यार नहीं था। लेकिन दावीद एक छोटा सा लड़का था, लेकिन परमेश्वर ने उसका दिल देखा, उसका अंदर का भाग देखा जो परमेश्वर से जुड़ा था। परमेश्वर को बहुत प्यार करता था, इसलिए परमेश्वर अंदर से देखा। इसलिए परमेश्वर ने ऐसा कहा भी उधर कि तुम सब इंसान बाहर से देखते हो आणि तुम्ही सर्व माणसं बाहेर बघताय, मैं भीतर से देखता हूँ। आणि मी आतमधून पाहतो। इसलिए हमें ऐसा लगता है कितना अच्छा फलाना फलाना आदमी वो इतनी अच्छा है, बहुत अच्छा है, श्री परमेश्वर ने उसको क्यों नहीं चुना? आणि तो किती व्यक्ती चांगला आहे, पण देवाने त्याला का नाही निवडलं? तो परमेश्वर की इच्छा, ती देवाची इच्छा। प्रभु को मालूम है चुनना नहीं चुनना। आणि देवाला माहिती की निवडायचं की नाही इसलिए निवडायचं। बाइबल में है ना, इसी वचन को पकड़कर याकूब और एसाव का उदाहरण दिया है। मग बायबलमध्ये याच वचनाला पकडून एसाव आणि याकोबाचं उदाहरण दिले। मालूम है? माहीत आहे? रोमियो की पत्नी है। रोमकरांच्या पत्रामध्ये त्याचं मिळालं का वचन? हा? 16 महिने पहिला सॅम्युएल 16:10 किती? पुन्हा लाईन की पूर्ण वाचा फटाफट। या प्रकारे ईशाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालवले. शमूएलाने ईशाला म्हटले, कितने बच्चे चलाए? 7। यानी टोटल यीशु को कितने थे? 8। कितने थे? 8. कितने थे? 8 नंबर का अर्थ क्या है? हाँ? नई शुरुआत। 8 नंबर। 7 नंबर क्या है? पूर्णता। तो इस रीति से हम देखते हैं 8वें नंबर पे डेविड था आणि 8व्या नंबरवरती दावीद होता। और प्रभु ने उसके द्वारा एक नई शुरुआत। आणि देवाने त्याच्याकडे एक नवीन सुरुवात केली। छोटा जैसे गौरव कैसा है, उससे थोड़ा सा बड़ा होगा क्योंकि गौरव को थोड़ा हेल्दी नहीं गौरव, आणि गौरव म्हणजे थोडं प्रॅक्ट होता, थोड़ा वो थोड़ा हेल्दी था, आणि थोडा वेगळी होता। थोड़ा सा अच्छा था। अच्छा ना, तो ये भी अच्छा है, ऐसा नहीं, ये भी अच्छा है, लेकिन वो थोड़ा सा मोटा था आणि थोडासा हेल्दी होता, ताकत थी उसमें आणि ताकद होती त्याच्यामध्ये। हाइट था उसको थोड़ा सा। अभी वह इसराइली लोगों को वैसा हाइट है, आणि इस्रायली लोकांना उंची आहे इसलिए हाइटेड अच्छा है। आणि बुरा मत सोचो हाइटेड के लिए, आणि हायटेड चांगला आहे। वो लोग जो हाइटेड को देखो सी कशाला देवाने मला एवढं सगळी कशाला देवाने सगळी अच्छा है ना। और बहुत से लोग जो हायटेड बोलते हैं कि परमिशन मुझे इतना होता देखो है क्यों भूल गया, क्यों मिल आणि मला मला अच्छा है। देखो जगह को जगईला बघा, जगह ज़्यादा ही गुटका था। आणि जगई थोडं जास्तच आप उतने गुटके नहीं है, तुम्ही इतके बुटके नाही, जगह ज़्यादा ही गुटका था, इतना थोड़ा ही था उसका। आणि जगई एवढंच होता। तो इसलिए प्रियो जो कुछ प्रभु हमको हाइट दिया अच्छे के लिए दिया है। आणि जे काही देवाने आपल्याला उंची दिली चांगल्यासाठी। इसीलिए परमेश्वर के ऊपर हम कभी दोष नहीं लगाए और परमेश्वर ऐसा पक्षपात करता है उसका भी एक ऐसा हम नहीं करें। इसीलिए उदाहरण बाइबल में दिया है रोमियो की पत्री अध्याय 9 में, रोमकरांचं पत्र अध्याय 9 मध्ये, रोमन्स 9, रोमकरांचं पत्र अध्याय 9, रोमियो की पत्री 9, रोमकरांचं पत्र अध्याय 9 का 11 से 9चं 11 वाचेल। 9 से 13 तक है, 15 तक पढ़ लो। मग पुढे बऱ्याच वर्षांनी हा पुत्र इसाक मोठा झाला, त्याचे लग्न झाले व त्याची पत्नी रिबेका हिच्या पोटी जुळीमुळी असतानाच देवाने तिला सांगितले की प्रथम जन्मणारा पुत्र एसाव हा त्याचा जुळा भाऊ याकोब याचा चाकर होईल। शास्त्रलेखाचे शब्द असे आहेत, हाँ अभी ध्यान से सुनो। शास्त्र लेख का मीनिंग क्या है? मी याकोबाला आशीर्वाद देण्यासाठी निवडले आहे, मैंने याकूब से प्रेम किया और उसे आशीष देने के लिए चुना, पण एसावाला नाही। पर एसाव को नहीं। आणि मुली जन्मण्यापूर्वी अभी यहाँ पर एक ही घर के 2 बच्चे हैं, बड़े जॉइंट जुड़े, जरा खास नहीं है ट्विंस यानी जुड़े ही बच्चे हैं। अभी दोनों जुड़े हैं यानी फिर भी दोनों को प्यार करना चाहिए था ना, लेकिन परमेश्वर ने एसाव को पसंद नहीं किया लेकिन याकूब को पसंद किया। उसका उत्तर भी यहाँ बताया, लेकिन आगे आप पढ़ो। आणि मुली जन्मण्यापूर्वीच त्यांच्या हातून काही बऱ्या वाईट गोष्टी होण्या अगोदरच देवाने हे म्हटले,
यावरून देवाने जे आरंभी ठरवले त्याप्रमाणेच तो करतो हे सिद्ध होते. या मुलांनी जे काही केले त्यामुळे हे घडून आले नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे व निवडीप्रमाणे हे घडून आले. तर मग या बाबतीत देवाने अन्याय केला का? हाँ, बहुत से लोग ऐसा प्रश्न करते हैं ना, अरे या देवा ने अन्याय किया, एकाला प्रेम किया, एक को प्यार किया, एक को प्यार नहीं किया, ये तो गलत है. तो ये गलत है क्या? आगे अर्थात नहीं, कदापि नहीं. उसका उत्तर दिया बाइबल खुद ही उत्तर देता है, बिल्कुल नहीं. क्यों नहीं दिया? क्योंकि उसका उत्तर है, क्योंकि मैं आपको बताती हूँ, याकूब सॉफ्ट था, भले उसने अपने बाप को धोखा दिया, लेकिन वो अच्छा था, काइंड हार्ट था, परमेश्वर से प्यार करता था. और एसाव अपने माँ बाप से छोड़ो, परमेश्वर से भी प्यार नहीं करता था. आणि याकूब चांगला होता, नम्र हृदयाचा होता आणि त्याने आपल्या आई वडिलांवरती प्रेम केलं. पण एसावने आई वडिलांवरती तर सोडून द्या, पण त्याने देवावरती पण प्रेम नाही केलं. मैं आपको बताती हूँ, एसाव स्वार्थी था, एसाव स्वार्थी होता, सेल्फिश था, सेल्फिश अपना होता अपना देखता था. आणि स्वतःच बघायचं. उसको मारने में मजा आती. त्याला मारायला मजा यायची. याकूब को ऐसा नहीं था. याकोबाला तसं नव्हतं. याकूब को मारने में मजा नहीं आती. याकोबाला मारायला मजा नाही एसाव यायची. को युद्ध करने में मजा आता था. एसावला युद्ध करण्यामध्ये मजा यायची. इसे ऐसा नहीं था. याला तसं नव्हतं. इसे बचाना, याला वाचवणं ये उसका उद्देश्य है. आणि हा त्याचा उद्देश होता. मारना ये शैतान का काम है, आणि मारणं हे शैतानाचं काम आहे बचाना ये परमेश्वर का काम आणि वाचवणं हे देवाचं काम है. आहे. इसलिए चरित्र, इंसान का स्वभाव अंदर, भले हम पापी है, लेकिन हम कैसे हैं उस पर परमेश्वर चुनाव करता है. हमें चुनना नहीं चुनना. आणि कधी आपण पापी आहोत, पण आपलं जे चरित्र आहे त्याच्यावरती देव निवडतो की आपल्याला निवडायचं की नाही निवडायचं. अगर हम परमेश्वर ने हमारे घरों में भी अगर हम देखेंगे ना, तो हमारे घरों में हम देखेंगे तो हम इतने बुरे, इतने क्रूर नहीं है. आणि आपल्या घरामध्ये जर बघण्यात आलं तर आपण इतकी क्रूर आणि वाईट नाही. और मैं जैसे परमेश्वर ने चुनना चाहिए, तो मैं हमारे अंदर इतना अहंकारी थे, इतने नहीं जितने हमारे घर के हैं. आणि आपण अहंकारी होतो, पण इतके नाही जितके आपल्या घरातले आहे. हमारा अहंकार प्रभु निकाला, आणि आपला अहंकार देवाने काढला, लेकिन हम इतने दुष्ट और क्रूर नहीं थे. पण इतकी दुष्ट आणि क्रूर नव्हतो. इसलिए प्रिय हमेशा याद रखो, म्हणून प्रियांनो नेहमी लक्षात तो ठेवा. परमेश्वर कुछ लोगों को पसंद नहीं करता है आणि देव काही लोकांना पसंत नाही करत और हमें पसंद करता आणि है. आपल्याला पसंत उसका करतो. फर्क ये है. त्याचा फरक हे आहे. मैं अभी मेरा उदाहरण लेती हूँ. माझं उदाहरण घेतो. मैं जिस साल में जन्म हुई, जिस मंथ में जन्म हुई, आणि ज्या वर्षामध्ये ज्या महिन्यामध्ये माझा जन्म झाला ऐश्वर्या राय भी उसी में जन्म हुआ. आणि ऐश्वर्या रायचा जन्म त्याच दिवशी लेकिन झाला. देखो उसको चुना किया, पण तिला निवडलं का? लेकिन मुझे चुना. पण मला निवडलं. मैं ऐश्वर्या राय की जैसी सुंदर नहीं हूँ, आणि मी ऐश्वर्या रायसाठी सुंदर नाही, ना ही सेलिब्रिटी हूँ, नाही सेलिब्रिटी आहे, लेकिन फिर भी पण तरी सुद्धा परमेश्वर ने मुझे चुना. देवाने मला निवडलं. दूसरे में प्रभु को धन्यवाद देती हूँ. मी देवाला धन्यवाद उसके देते. अंदर बचपन से अहंकार था. आणि तिच्यामध्ये लहानपणापासून अहंकार मैं होता. बचपन से परमेश्वर को ढूंढ रही, ये परमेश्वर की वेदी पर खड़ी होकर मैं बोल सकती. आणि मी लहानपणापासून देवाचा शोध घेत होती की देवाच्या वेळेवरती जाऊन पोहोचू शकते. कहीं न कहीं मुझे मालूम था कि परमेश्वर है आणि कुठे ना कुठे मला माहित होती की देव आहे और उसकी मैं भक्ति करना चाहती. आणि त्यांची भक्ती मला करायची फर्क होती. इतना था कि भक्ति का वे मार्ग थोड़ा चेंज हो गया. आणि फरक इतका होता की भक्तीचा मार्ग बदललेला होता. मैं मूर्ति पूजा ज़्यादा करती. मी जास्त मूर्तीपूजा करायची मेरा प्यार मूर्तियों को बहुत दिखाया. आणि माझं प्रेम मुझे मुझे वही खूप लगा टाकलं. कि ये मेरा परमेश्वर है. कारण मला तेच वाटलं की तोच माझा देव आहे. ये बात परमेश्वर जानता था कि मेरा प्यार उसके लिए है. आणि ही गोष्ट देवाला माहित होती की माझं प्रेम त्याच्यासाठी आहे. कहीं न कहीं मैं मेरे लाइफ से खुश नहीं थी. आणि कुठे ना कुठे मी माझ्या जीवनामध्ये खुश नव्हते. इससे परमेश्वर ये बात जानता था. आणि त्याच्यामुळे देवाला ही गोष्ट माहीत होती. इसलिए प्रभु मुझे बचाया. आणि म्हणून देवाने मला वाचवलं. अहंकारी वो भी थी, मैं भी थी. अहंकारी ती पण होती, मी पण होते. लेकिन फिर भी अंदर की बातों को जानने वाला परमेश्वर ने मुझे बचाया. आणि आतील गोष्ट ओळखणाऱ्या देवाने मला वाचवलं. और आपको समझ में आया फर्क? तो ये याद रखो. शायद वो नम्र हुई, लेकिन वो बदली हो जाएगी तो प्रभु उसको भी चुन लेगा. आणि शायद ती नम्र झाली, एक दिवशी चेंज झाली तर देव तिला पण निवडेल. वो भी अगर परमेश्वर को ढूंढेगी तो प्रभु उसे मिल जाएगा. आणि तिने जर देवाचा शोध केला तर देव तिला भेटेल. आपको फर्क मालूम पड़ा? तो ये चुनाव परमेश्वर की से जब अगर आपके भी देखो, मैं आपका ही उदाहरण दे रही हूँ आपको. आणि तुमचं पण उदाहरण देतो तुम्ही सुद्धा. आपके पास बहुत सारे इंसान हैं. आणि तुमच्याकडे खूप सारी माणसं आहेत. लेकिन आप सबसे दोस्ती करते हो. पण तुम्ही सगळ्यांशी मित्राला ठेवते सबको होता. अपनी गुप्त बातें बताते हो. सगळ्यांना गुप्त गोष्टी सांगतात. सबके साथ बैठते हो क्या? सगळ्यांबरोबर बसतात ना. बैठा जाए ऐसा नहीं, सब इंसान है ना. आणि सगळी माणसं ऐसा आहेत. नहीं, सब इंसान है. आप सब इंसान के साथ बैठना चाहिए. आणि सगळी माणसं आहेत. तुम्ही सगळ्या माणसांबरोबर ऐसा गलत बसतात. कर रहे हो आप. आणि हे तुम्ही चुकीचं करताय. आप सबको फ्रेंड नहीं बनाया,
सगळ्यांना मित्र नाही बनवले. ये गलत किया तुम लोगों ने. हे चुकीचं केलं तुम्ही लोकांनी. बराबर है. मेरा वाक्य सही है कि फिर आपके ऊपर का नहीं ना. आप देखते हो पहले लोगों को, आणि तुम्ही पहिले लोकांना बघता ये बात अच्छा करती है. आणि चांगलं बोलता. आदमियों में भी आप देखते हो कि आदमी अच्छा बात करता है, आणि पुरुषांमध्ये पण तुम्ही बघता की हा पुरुष चांगला आहे, इसका आँख शुद्ध है, याचे डोळे शुद्ध आहेत ये पवित्रता से देखता है. आणि हा पवित्रतेने बघतो. तो मैं इसके साथ दोस्ती करूँगा, इसके साथ बात करूँगा. तर याच्याबरोबर मित्रता करेन आणि याच्याबरोबर बोलू. औरतें भी, स्त्रिया पण ये औरत अच्छी है, ही स्त्री चांगली आहे, मेरे ना गुप्त बातों को रखती है, गुप्त गोष्टीला ठेवते, मेरे घर में झगड़ा नहीं लगाती है, घरात भांडण लावून देत नाही इसके साथ ही बात करूँगी. आणि हिच्याबरोबर वही बोलेन. मेरी सही. आणि हीच माझी मैत्रीण इसके आहे साथ बैठने में मुझे बहुत अच्छा लगता है. आणि हिच्याबरोबर बसून मला खूप चांगलं और वाटतं. अगर रोई तो मुझे हंसती नहीं है, मुझे सांत्वना देती है. आणि जर मी रडले तरी माझ्यावर हसत नाही, मला सांत्वना देते. अब आप उसके साथ बैठते हो, दोस्ती करते हो ना, उसको चुनते हो. आणि तेव्हा तुम्ही त्यांच्यावर बसता आणि मित्रता करता. आज लगभग कलीसिया में इतने लोग हैं, आणि आज लगभग मंडळी एवढी लोक आहेत आपके फ्रेंड्स कौन है, आप किसके साथ ज़्यादा बैठते हो? आणि तुमचे मित्र कोणाचे, तुम्ही कोणावर जास्त बसता. हाँ? और कोई साथ ज़्यादा, हाँ? और कोई साथ ज़्यादा. तो यही हमारा प्रॉब्लम. लेकिन मैं इंसानों में बता रही हूँ, तो चुनाव जब आप करते हो तो देख के करते हो ना, आणि तुम्ही ज्याला निवड करता ते बघून करता ना, तो चरित्र को देखकर. चरित्राला तो बघून. वैसे हमारा परमेश्वर भी हमारे अंदर की बातों को जानता है कि हम कितना प्रभु को प्यार करते हैं. कहीं ना कहीं ये मुझे ढूंढ रही है, ये मेरे लिए तरस रहा है, मेरे लिए प्यासा है. वो प्रभु का प्यार है, दया है. मैं अनुग्रह पर ये कल सिखाऊंगी, लेकिन आज का वचन सिर्फ इस पर, दया और भलाई पर. तो इसलिए प्रियो, ये बड़ा ही इम्पॉर्टेंट भाग है कि प्रभु ने हम पर दया की, इसलिए हमको चुना है. आणि खूप महत्त्वाचा भाग आहे की देवाने आपल्यावरती दया केली म्हणून देवाने आपल्याला निवडलं. ये तो किसी काम के नहीं है. नाही तर आपण काहीच कामाचे और नाही. ये प्रभु हमारे अंदर की बात को जानता है. आणि देव आपल्या आत्मच्या गोष्टींना आज ओळखतो. कितने लोग चर्च में आए, कितने लोग चले गए. आणि आज किती लोक चर्चमध्ये आले आणि किती लोक निघून वो गेले. क्यों चले गए? आणि ती का निघून गेले? वो आए भी नहीं. ते आले पण नाही कोणा. क्यों? कारण परमेश्वर जानता है उनके जीवन. कारण देवाला माहीत आहे त्यांचं जीवन जो कसं. लौट कर वापस जो आए, पण जे पुन्हा परत आले उनको भी प्रभु जानता है और उनको चुना था, इसलिए उन पर दया की है, क्योंकि वो कहीं ना कहीं भटक गए, इसलिए आए वापस. आणि त्यांना पण देव जाणतो आणि ते कुठे ना कुठेतरी भटकलेले म्हणून देवाने त्यांना पुन्हा आणली, त्यांच्यावरती दया करू. ऐसा स्वार्थी था, दुष्ट था, एका स्वार्थी होता, दुष्ट होता. याकूब अच्छा था. या खूप चांगला होता. ये बात जन्म होने से पहले ही, जन्म होने से पहले से वहाँ पर वो वाक्य मैंने खास सुनने के लिए आपको दिया कि वो जब पेट में ही थे तभी से परमेश्वर ने डिक्लेयर किया था कि छोटा क्या होगा, बड़े का नहीं, बड़ा छोटे का दास हो जाएगा. आणि त्यांचा जन्म व्हायच्या अगोदरच आईच्या उदरामध्ये असताना देवाने सांगितलं होतं की जो मोठा आहे तो लहान याचा दास होईल. आगे का 15. कारण देव मोशेला म्हणाला होता, जो वचन हमने 33 का पढ़ा, 33 का 19 साल जो हम सुबह पढ़ा भी थोड़े समय पहले. माझी ज्याच्यावर दया करण्याची इच्छा आहे त्याच्यावर मी दया करेन आणि ज्याच्यावर करुणा करण्याची माझी इच्छा आहे त्याच्यावर मी करुणा करेन. ये परमेश्वर का चुनाव है, परमेश्वर की सृष्टि. सब इंसान परमेश्वर के. परमेश्वर जिसको चुनना चाहता है वो परमेश्वर की इच्छा. परमेश्वर जिस पर दया करना चाहता है वो परमेश्वर की इच्छा. हम कौन होते हैं उसे कहने के लिए तू इसको क्यों चुना, इसको क्यों नहीं, तू इस पर क्यों दया करता है, मुझ पर क्यों नहीं, इसको ऐसा हम नहीं बोल सकते. आज देवाची सृष्टी आहे, देवाची माणसं आहेत आणि ती देवाची दया आहे आणि ज्याच्यावरती देवाला दया करायची आहे त्याच्यावरती तो दया करतो. मग आपण देवाला असं नाही म्हणू शकत तू ह्याला का निवडलं, त्याला का नाही निवडलं. विनय भाई ने जागृति को पेन दिया आणि विनी काकाने जागृतीला प्रेम दिला और मयूरी को भी पेन दिया. मयुरीला पण प्रेम दिला. हाँ, तमन्ना को भी दिया. संबंधाला पण दिला. हाँ, मैंने 3 जन को दिया था, 3. लेकिन अलका और ये बोली कि मेरे को क्यों नहीं दिया. अलकाताईने रुपाने म्हणाला की मला का मेरे को भी देना नाही, चाहिए. मला पण द्यायला पाहिजे. ऐसा हम बोल सकते हैं क्या वो लोग? आणि असं बोलू शकतात का ते वो लोक? उनका इच्छा है, आणि ती त्यांची इच्छा आहे, उनका धन है, त्यांचं धन आहे, उनका मन है. त्यांचं मन उनको आहे. ऐसा लगा ये स्कूल कॉलेजेस में जाती है, आणि त्यांना असं वाटतं की शाळेत आणि कॉलेजमध्ये जातात मुले इनको एक पेन दे देता हूँ. आणि त्यांना एक पेन तो देतो मेरे घर पे आए मैं इनको एक आशीष देता हूँ, पेन देता आणि माझ्या घरी आले मी त्यांना आशीर्वाद देतो एक पेन म्हणून. हूँ. प्यार का और आशीष का चिन्ह बोलकर आपके हाथ में एक पेन दिया. आणि प्रेमाचा आशीर्वादाचं चिन्ह म्हणून त्यांच्या हातात दिलं. आपको समझ में आया उदाहरण? तुम्हाला समजलं ये वैसे उदाहरण? ही परमेश्वर की इच्छा
इच्छा है, परमेश्वर का समय, परमेश्वर जिस पर दया करना चाहेगा वो परमेश्वर का अथॉरिटी है, वो परमेश्वर का ही काम है. आणि देवाची माणसं आहेत आणि देवाचं जग आहे आणि देवाने सगळं बनवलं आणि म्हणून त्याची इच्छा आहे की ज्याला त्याच्यावरती दया करायची त्याच्यावरती तो करेल. इसलिए 16 वचन में लिखा है, म्हणून 16व्या वचनात दिले, यावरून दिसून येईल की देवाचे आशीर्वाद आपल्याला हवेत असे कोणी ठरवल्याने अगर ते मिळण्यासाठी कष्ट केल्याने ते मिळत नाही. हाँ, तो चाहने वाले से अगर संसार में कितने लोग चाहते होंगे मुझे चुना, मुझे ये आशीष मिला, वो बोलने से नहीं मिलेगा, वो चाहने से नहीं मिलेगा, वो परमेश्वर के हाथ में. परमेश्वर जिसको सेवा देना चाहता है, परमेश्वर जिसको खड़ा करना चाहता है, परमेश्वर की वो इच्छा और हमारी चाहने से नहीं होता है सब. आणि ज्याला देवाला सेवेसाठी उभं करायचंय, ज्याला देवाने निवडले, ज्याला आशीर्वाद द्यायचे ती देवाची इच्छा. आपण इच्छा ठेवली म्हणून सगळं काही होत नाही. चाहने वाले से नहीं, मेरे से भी बहुत अच्छे लोग हैं आणि माझ्यापेक्षा खूप चांगली लोक आहेत. परमेश्वर को यही अच्छा लगा कि मैं यहाँ खड़ी हूँ. पण देवाला हेच आवडले की तो उभा आहे. इसीलिए मेरा जन्म कराया. आणि म्हणून माझा जन्म केला. क्या परमेश्वर के पास और लोग नहीं थे? देवाकडे अजून लोक नव्हती का? आहेत ना. लेकिन उन लोग, अभी बहुत से लोग क्या बोलते हैं, अरे ये इसको क्यों खड़ा किया? आणि खूप लोक म्हणतात हिला का उभं केलं? हमको खड़ा करना चाहिए, आम्हाला उभं करायला हमको खड़ा पाहिजे, करना चाहिए. आम्हाला उभं करायला वो पाहिजे. आप चाहने वाले की ओर से नहीं होता है, आणि ती इच्छा करणाऱ्या लोकांकडनं नाही होत. परमेश्वर की दया से होता है. ते देवाच्या दयेने होतं. आपको समझ में आया? तुम्हाला समज परमेश्वर की दया हुई, देवाची दया झाली, सेवा मिलती है, सेवा भेटते, काम मिलता है, काम भेटतं, दया, जो कुछ हमें चाहिए वो मिलता है. आणि जे काही आपल्याला पाहिजे ते भेटतं. आगे ज्यांच्यावर दया करण्याची देवाची इच्छा आहे त्यांनाच हे आशीर्वाद दिले जातात. न दौड़ने वाले की वरन दया करने वाले परमेश्वर की बात है. ये सब परमेश्वर की बात है, परमेश्वर के हाथ में रहेगा. अभी 17वां वचन. 17वं वचन, या वस्तुस्थितीचे उदाहरण इजिप्तचा राजा फारो होता. देवाने त्याला सांगितले की त्याच्या विरुद्ध देवाचे भयावह सामर्थ्य प्रकट व्हावे, म्हणूनच त्याने त्याला इजिप्तचे राज्य दिले होते व ते यासाठी की देवाच्या गौरवशाली नावाबद्दल साऱ्या जगाने ऐकावं. परमेश्वर ने फिरौन को इसीलिए चुना था, इसीलिए जन्म दिया था, ताकि परमेश्वर अपना सामर्थ्य मनुष्य जाति पर प्रकट करे. आणि देवाने फारोला यासाठी राजा म्हणून तिकडे नियुक्त केलेला, यासाठी निवडलेलं की देवाने त्याच्याद्वारे स्वतःचं सामर्थ्य माणसांवरती प्रकट करावं. यहूदा को भी इसीलिए बनाया गया. आणि यहूदाला पण यासाठीच बनवलेलं होतं. क्यों? ताकि यीशु को पकड़वाए का? कारण येशूला पकडावं और यीशु के द्वारा हमारा उद्धार हो. आणि येशूच्या द्वारे आपलं तारण अगर व्हावं. यीशु पकड़वाया नहीं गया, जर येशू पकडला गेला नसता, हमारा नहीं जाता, तो मारला गेला नसता, तो हमारा उद्धार होता क्या? तर मग आपलं तारण झालं असतं का? इसलिए परमेश्वर ने एक ऐसे व्यक्ति को जन्म दिया, एक ऐसे व्यक्ति की रचना की जिसके द्वारा परमेश्वर का काम हुआ. म्हणून देवाने अशा माणसाला निवडलं की ज्याच्याद्वारे देवाचं काम झालं. अभी आप बोलोगे ये तो गलत है, आणि तुम्ही म्हणाल हे तर चुकीचं आहे, ऐसा नहीं करना चाहिए परमेश्वर. असं नाही करायला पाहिजे होतं मैंने देवाने. आपको पहले ही आपका घर का उदाहरण दिया. आणि तुम्हाला पहिले तुमच्या घराचं उदाहरण दिलं. आप अपने घर में कचरे का डब्बा क्यों रखते हो? तुम्ही तुमच्या घरात कचऱ्याचा डबा का क्यों लाते हो? का उस आणता? कचरे के डब्बे को आप गहू का डब्बा क्यों नहीं बनाते हो? आणि त्या कचऱ्याच्या डब्याला तुम्ही गहू ठेवण्याची जागा का नाही करत? है ना? कारण तुमच्या घरात कचरा असतो ना, की या ठिकाणी कचरा देत नाही नाही, फेकणार. चहा फेकेंगे. असं तर गोळा केला, झाडू मारला, एवढा मोठा कष्टाने सुकळीत भरला आणि असाच टाकायचा का? तो पुन्हा बसवणार, मग त्याला कुठे टाकतो? कचऱ्याच्या डब्यात. और कचरे को कचरे की डिब्बी में डालते हैं. मग तसंच देवाने पण काही लोकांना ह्यासाठीच बनवलेलं आहे की देवाचं काम दाखवण्यासाठी आणि देवाच्या लोकांना वाचवण्यासाठी. और परमेश्वर ने कुछ लोगों को इसीलिए बनाया है कि परमेश्वर के काम प्रकट करने के लिए और दूसरा परमेश्वर के लोगों को बचाने के लिए. जर जगात फक्त आपण निवडलेलीच लोक असतील तर मग आपण जर पाप केलं तर आपल्याबद्दल कुणाचा प्राण देण्यासाठी माणसंच नसेल तर मग काय होईल? और सब संसार में अगर विश्वासी लोग ही देते तो अगर हमने पाप किया तो हमारे बदले में मिस्र और इथियोपिया को देने के लिए फिर कौन रहता है? जर मिश्रण इथियोपियाच नाही आहे और मिस्र इथियोपिया ही नहीं ओनली है, इंडिया है, सिर्फ इंडिया तो है. कैसा चलेगा? तर कसं चालेल? बताओ. सांगा. ऐसे बोले ना, मैं तेरे प्राण के बदले में मिश्र और इथियोपिया सभा को, ऐसे 3 देशों को बोला ना, मैं तुझे दे दूंगा, तेरे लिए दे दूंगा. आणि मी तुझ्यासाठी मिस्र इथियोपिया आणि समाला देईन. ये प्रभु का वायदा है. अगर इंडिया छोड़ के रह गई और इथियोपिया सभा और मिश्र नहीं रहा तो फिर कैसे मिलेगा? इसलिए परमेश्वर ने मिश्र को भी बनाया, सभा को भी बनाया, इथियोपिया को भी बनाया. आणि जर सर्व भारतच असेल तर मिस्र इथियोपिया आणि समाला देव कसं काय देईल? म्हणून देवाने मिस्र इथियोपिया आणि समाला बनवलं. हमारे भारत देश
देश को परमेश्वर प्यार करता है। म्हणून आपल्या भारत देशाला देव प्रेम करतो. इसीलिए मिस्र इथोपिया सभा को देता है। म्हणून मिस्र इथिओपिया आणि सभाला देतो. सचमुच हमारा परमेश्वर भारतीयों को प्यार करता है। आणि खरंच आपल्याला भारतीयांना प्रेम करतो. अपने दूसरों से नहीं करता, सबसे करता है, लेकिन हमसे जरा ज़्यादा करता है। आणि सगळ्यांनाच प्रेम करतो, पण आपल्याला थोडं जास्त प्रेम करतो. हमारे भारतीय बहुत प्यार करते हैं लोगों को, कारण आपली भारताची लोक देवाला खूप प्रेम करतात. आंसू बहाते हैं। अश्रू गाळतात. ऐसे कितने भारतीय हैं जो पानी खाना वर्ज कर उपवास करते हैं, लोगों के लिए मदरसी करते हैं, अपना प्यार प्रभु को दिखाते हैं। आणि असे किती भारतीय आहेत ज्यांना पाणी त्यागून काय करतात, उपवास करून देवाकडे मध्यस्थी करत आणि स्वतःचं प्रेम देवावरचं जे आहे ते प्रकट करतात. इसलिए प्रियो, इस संसार में जो अगर दुष्ट ही नहीं है तो फिर गलतियों के लिए मरेगा कौन? आणि या जगात जर सगळेच नीतिमान असतील तर मग जर दुष्ट नसतील तर मग नीतिमानासाठी मरणार कोण? तो दुष्ट भी किसके लिए बनाया गया है? आणि दुष्ट कोणासाठी बनवण्यात आले आहे? विपत्ति भोगने के लिए। आणि विपत्ती भोगण्यासाठी. पहले एक वचन पढ़ेंगे फिर वो वचन पढ़ेंगे। पहले एक वचन पढ़ो, नीति वचन जो हमने शाम को एक बार पढ़ा था, प्रोवर्ब्स नीती सूत्रे चैप्टर 21 अध्याय 28 और उसका 18। 21 त्याचा 18. प्रोवर्ब्स नीती सूत्रे 21 अध्याय 21 और उसका 18। त्याचा 18. दुर्जन न्यायी मनुष्यामुळे आणि विश्वासघाती की सरळ मनुष्यामुळे दुःखी सोचते. दूसरे लोग बोलो। धार्मिकाची खंडणी दुर्जन आहे। अगर दुर्जन पैदा ही नहीं किया है तो फिर हमारे लिए खंडनी कौन होएगा? आणि जर दुर्जनानं बनवलंच नाही तर मग आपल्यासाठी खंडणी कोण बनेल? हर एक व्यक्ति खास उद्देश्य के लिए बनाया गया है। म्हणून प्रत्येक व्यक्ती खास उद्देशासाठी बनवण्यात आले. नीति वचन 16, नीती सूत्रे 16. ये वचन के सामने ऑलरेडी शाम को देखा है, इसमें ज़्यादा स्पष्टीकरण करने की जरूरत नहीं। और उसका 4 त्याचे 4. प्रोवर्ब्स 16 उसका 4। नीती सूत्रे 16 त्याचे 4. देवाने आपले स्वतःचे हेतू पूर्ण करण्यासाठी सर्व काही निर्माण केले आहे. हाँ, अपना उद्देश्य पूरा करने के लिए परमेश्वर ने सब कुछ बनाया है। त्यांनी दुष्टांनाही त्यांना शिक्षा देण्याच्या हेतूने निर्माण केले आहे. इसलिए मुझे इसको फिरौन को बनाया है। आणि म्हणून फारूला बनवले. क्या लिखा है? विपत्ति भोगने के लिए दुष्ट को बनाया है। आणि शिक्षा भोगण्यासाठी दुष्टाला बनवले. आज इन औरतों के ऊपर संसार में बलात्कार होता है। आणि आज जगातल्या स्त्रियांवरती बलात्कार अगर होतो. उनके ऊपर बलात्कार नहीं होता तो हमें मालूम पड़ता हमारा परमेश्वर हमारा कितना रक्षा करता है। आणि जर त्यांच्यावरती बलात्कार झाला नसता तर आपल्याला माहीत पडलं असतं की आपला देव किती चांगला आहे, आपलं रक्षण करतो. अगर वो भी औरतें प्रभु को पास आएंगी तो उन पर नहीं होगा। आणि जर त्या स्त्रिया देवाजवळ आल्या तर त्यांच्यावर नाही होणार. प्रभु हमारा आपको कितनी के समान रक्षा करता है। आणि डोळ्याच्या गोबरासारखं देव आपलं रक्षण हमारी करतो. बेटियों की रक्षा करता है, आपल्या मुलींचं रक्षण हमारे करतो. बेटों की रक्षा करता आपल्या है, मुलांचं रक्षण हमारे करतो. घर में एक एक पुरुष की एक एक स्त्री की रक्षा करता आपल्या घरातल्या प्रत्येक पुरुषाचं स्त्रियांचं रक्षण है। करतो. जाते हैं आने के चांसेस होते हैं, आणि ते जातात आणि यायचे चान्सेस असतात. गारंटी रहती है गॅरंटी असते. मेरा यीशु आएगा। माझं येशू आणेल. सचे ये याद, इसलिए हमेशा याद रखना, परमेश्वर ने हर एक वस्तुओं को, हर एक बातों को इसलिए सृजा है कि ताकि उसके द्वारा वो उसका काम पूरा करे और हमें बचाते रहे, हमें सुरक्षित रखे, हमें हमेशा प्रोटेक्शन दे सके। उसका मुख्य उद्देश्य वही है। आणि प्रत्येक वस्तूला देवाने यासाठी बनवले की नेहमी आपलं रक्षण करावं, आपल्याला आपण सुरक्षित राहावं म्हणून त्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या. ठीक है, हम यहीं पर रुकेंगे। इथेच आपण थांबू. दया के ऊपर दयेवरती तो आगे का दया हम आगे जाएंगे, कल से इसी वजह से फिर हम आगे जाएंगे। आणि आगे परमेश्वर ने जैसे फिरौन का मैं कंप्लीट कर देती हूँ, परमेश्वर ने फिरौन को इसलिए चुना ताकि अपनी सामर्थ कर सके, इसलिए जिसे चाहिए उसे कठोर करता है, जिसे चाहिए नरम करता है, जिसे चाहिए कठोर करता है, जिसे चाहिए नरम करता है। ये परमेश्वर का बात है, हम उसमें कुछ नहीं कर सकते। इसलिए परमेश्वर ने हमको दया दी है, इस दया का पात्र बनाए, बने रहो। आणि देवाने आपल्याला दयेचं पात्र बनवलेलं आहे तर मग दयेचं पात्र बनवून राहणार. तो कल आना दया का और बाद में हम अनुग्रह करें। आणि उद्या दयेबद्दल आणि कृपेबद्दल आपण उद्या पाहू. प्रार्थना करें, प्रार्थना करें। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना।
बहुत बहुत धन्यवाद देते हैं अपनी भलाई के लिए। कितनी भलाई आपने हमारे साथ की है। दिन को जाएंगे तो प्रभु एक एक याद करते जाएंगे तो दिन भी कम पड़ जाएगा प्रभु। हम धन्यवाद देते प्रभु और आपकी दया आपने हम पर की। सच है, आपने दया याकूब पर वहाँ पर की, याकूब मोसेस के ऊपर हम पर की। बहुत धन्यवाद देते हैं। आज हम जो कुछ भी आपकी दया के कारण बहुत असीम धन दया का धन यीशु मसीह को आपने हमें दिया है प्रभु। इस मिट्टी के पात्र में धन्यवाद देते हैं। और सेवा भी जो आपने हमें दी है ना, सचमुच आपकी दया के कारण ही है। अगर आज आपकी दया नहीं होती ना, हम यहाँ सेवा भी नहीं कर पाते। ये सब आपकी दया के कारण है। बहुत धन्यवाद देते हैं, बहुत धन्यवाद। इसलिए प्रभु इस उपवास में आपके बने रहने के लिए और आपकी दया से बने रहने के लिए कृपा इन सभी को यीशु के लोग से कवर करते करुणा दया मांगती, छेला हुआ हाथ मांगती, आपकी आशीष मांगती और आपके पक्ष में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ प्रभु यीशु के नाम से आमीन। सबको प्रेज करें।